प्राणघातक हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने एकमेकांवर वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपितांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अखेर जेरबंद केले। दिनांक 25 मे 2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास इनायत कॅफे इंद्रानगर बोगद्याजवळ नाशिक येथे काही महिला व पुरुषांमध्ये बाचाबाची होऊन त्यात त्यांनी एकमेकांना मारहाण केली होती। सदर भांडणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। त्यात दीपक कपिले या इसमास मारहाणीत गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। तसेच रोहित गोरडे नामक इसमास देखील दीपक कपिले व दत्ता आंधळे यांनी मिळून रोहितला मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे दाखल झाले होते। माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सदर दाखल गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत वत्सव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांनी आरोपितांचा शोध घेण्यागामी पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले होते। सदर आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड व पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहित गोरडे व महिला आरोपी हे शिवशक्तीनगर त्रिमूर्ती चौक नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली। तसेच दुसरी महिला आरोपी ही जुने तांबट लेन शिवाजी चौक नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी रोहित गोरडे व महिला आरोपी यांना शिवशक्तीनगर त्रिमूर्ती चौक नाशिक येथून दिनांक 27 मे रोजी ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे दीपक उर्फ रोहित रंगनाथ गोरडे वर्ष 32 व एक महिला आरोपी अशांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच सदर गुन्ह्यातील पाहिजे दुसरी महिला आरोपी ही इच्छामणी प्राईट बिल्डिंग समोर जुनी तांबट लेन भद्रकाली नाशिक येथून ताब्यात घेऊन 30 गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तिने देखील सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच दुसऱ्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी दत्ता आंधळे हा चोपडा लॉन्स परिसरात फिरत असल्याबाबत पोलीस नाईक विशाल देवरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने वरील पथकाने आरोपी दिगंबर उर्फ दत्ता निवृत्ती आंधळे वर्ष 34 या चोपडा लॉन्स जुना गंगापूर नाका परिसरातून ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्यांचा मित्र दीपक कपिले याच्यासह केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर पथकाने यशस्वीपणे केली आहे।